अपमान फक्त मी करते, तो बिचारा सहन नाही करतो. करत, तो सहन करतो. ही गोष्ट खरी आहे, तो सहन करतो. मी जरा खूप अपमान करते कधी कधी त्याचा, कधी कधी. पण ठीक आहे, तो बिचारा ऐकून घेतो. त्याला अदरवाईज जर काही हेल्प हवी असेल तर तो माझ्याकडेच येतो की शिवानी हे असं ते तसं. मग त्याला माहिती आहे हिला ना हिच्याशी नाही पंगा घेऊ शकत. माझं स्वप्नच होतं लग्न करायचं, पण ठीक आहे मिशनच्या याने का असेना पण ते झालं लग्न आता. मला काहीच नकोय, उसको मला पता नहीं उसको मिशन क्या कम्प्लीट करायचंय फक्त. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. तुमच्या आवडत्या जोडीला म्हणजे केदार आणि तारिणीला मी भेटायला आली. कसे आहात? मस्त. तू कशी आहेस? खूपच छान. मी खूप छान आहे. एक मालिकेच्या ट्रॅक बद्दल विचारायचं मला, की आत्ताच एक सीन बघितला ज्यात तारिणी बोलते आमची भांडणच होत नाही, आम्ही कधीच भांडत नाही. ऑफस्क्रीनही असंच असतं? दोघांचे रिॲक्शन. नाही भांडणं नाही, असं आम्ही असं काही नाही होत नाही. त्रास कोण देतो? सुरुवात कोण करतं? नाही, त्रास त्रासही पण कोणीच देत आम्ही चांगले नाही. वागतो मी एकमेकांशी. आम्ही खूप चांगले वागतो. म्हणजे अपमान फक्त मी करते, तो बिचारा सहन नाही करतो. करत, तो सहन करतो. ही गोष्ट खरी आहे, तो सहन करतो. मी जरा खूप अपमान करते कधी कधी त्याचा, कधी कधी. पण ठीक आहे, तो बिचारा ऐकून घेतो. मस्करी वारी ऑफकोर्स, हां. असं नॉट इन अ सिरियस वे. पण हां, yes. कधी ठरवतोस की आज मी पलटवार करणार? मस्करीत. नाही ऍक्च्युली तो तो स्वभावच नाही माझा. त्याचा स्वभाव नाहीये तो. आणि त्यामुळे मी त्यांनी गप ऐकून घेतो. त्यांनी जरी प्रयत्न केला तरी त्याला माहितीये की हे आपल्याला खूप बेकार नडू शकतं. पलटवार माझ्यावरच खूप हा, हे खूप होईल. होऊ शकतात. सो काय आहे माहितीये का, सो बेसिकली त्याला अदरवाईज जर काही हेल्प हवी असेल तर तो माझ्याकडेच येतो की शिवानी हे असं ते तसं. मग त्याला माहितीये हिला ना हिच्याशी नाही पंगा घेऊ शकत, नाही तर मी काय जाऊंगा. पण आता मालिकेत एक नवीन कॅरेक्टर येणार आहे आणि त्यामुळेच तू खूप इन्सिक्युअर दिसतोय. नेमकं काय घडतंय? मलाही माहिती नाही कोण येणार आहे See, नेमकं. मी काय बोलले, आम्ही मगाशी हेच बोललो की नाहीच माहितच काहीच माहित माहिती नाही, पण तू इन्सिक्युअर तर झालाच. हो आता पंजाबी येणार आहे म्हटल्यावर चांगला हट्टा तर झालोय थोडा इन्सिक्युअर म्हणजे मी की कसं होईल म्हणजे. आणि फायनली तुमचं लग्न झालंय, तर आता संसार कसा हा सुरू आहे मालिकेत? चांगला सुरू आहे. म्हणजे माझं स्वप्नच होतं लग्न करायचं, पण ठीक आहे मिशनच्या याने का असेना पण ते झालं लग्न आता. सो हा, म्हणजे केदारच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आय थिंक त्याला खूपच छान वाटतंय हे हां. सगळं. आणि आता रिसेंटली त्याने तिच्या समोर स्वतःच्या मनातल्या भावना सुद्धा व्यक्त करायचा प्रयत्न केलेला आहे, पण ते तिच्यापर्यंत काही जात नाहीये, पोहोचत नाहीये. सो लेट्स सी आता पुढे काय काय बिचारायला काम करायला लावेल मुलगी. तारिणीलाही तो आवडतोच आहे ना, तर एकत्र कधी तुमच्या मनापासून पाहिलं? तारिणीच्या डोक्यात असं काहीच नाहीये. तिच्यासाठी तो खूप जवळचा मित्र आहे. काय म्हणतात, तिच्या खूप खूप इम्पॉर्टंट तिच्या टीम मेंबर आहे, कलिग आहे, ज्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवू शकते. आणि आता फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली तिच्यासाठी तो तिचा नवराही आहे, पण अजून मला नाही वाटत की त्यांच्यात तिच्या बाजूनी प्रेम आहे असं. सो लेट्स सी आता पुढे. आता मन जिंकण्यासाठी काय करणार आहे तारिणी? आता काय करू म्हणजे आता सगळंच आता केलं त्यांनी ना. बिचाऱ्यांनी डेट मध्ये मी कायच तिला करायचं राहिलंय असं होतं मला की तो बिचारा सगळंच केदार तलाव सगळं पाळीत करतो. फिरवून आणलं मी तिला पूर्ण. तरी पण नाही. मग आता काय हवंय तुला? मला काहीच नकोय, उसको पता मला नहीं उसको मिशन क्या कम्प्लीट करायचंय फक्त. मिशन कम्प्लीट झाल्यावर तरी तारिणी केदारच्या प्रेमात पटेल. मे बी येस. हा, चला, म्हणजे आता सीन पण लागलाय, सो आता याच्यातही खुलासे होतील काही. Yes. सो थँक्यू सो मच Thank वेळ you. दिला. Thank you. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.